आवरलं का पटापटा तुमचं स्वयंपाक वगैरे आवरलं म्हणजे तोंडावर हात फिरवलं म्हणजे आवरलं थोडीच असते. हे कोमलचं पण आवरलेलं नाही अजून. सकाळ सकाळ गडबड असते ना तर पाव असं रडू नाही, हॅपी हॅपी राहू. तू गुड गर्ल नाही का माझी? मग करा ना तिला खायला काहीतरी. चल बा उपमा खाऊ आपण. बरं तुला काय खायचं, तुला काय खायचं सांग मी खाऊ. ते बारशाला येत नाहीत आता. बारसा अजून 10 दिवसांनी 8 दिवसांनी परत येशी का तू? ताप आली तिला काय झालं? ताप आली तिला हात पाय तोडले गार पाण्याने. चल गार पाण्याने पुसा. गार पाणी चल. लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली. हे काय करायचं सांग ना. तर विषय काय माहितीये का? विषय असा आहे की तिला आलेले आहे ताप. रात्रीपासून तिला उलट्या केल्या, ताप जरा वाढल्या तिचा आणि त्यामुळं सगळा प्रॉब्लेम होतोय. तर मला तेच कळत नाही. तिला दवाखान्यात घेऊन जायचं आता परीला. किती घाम यायला ग. लाईट आली, लाईट आली, लाईट आली आहे ना. मग कूलर लाव. तर आम्हाला जायचं आहे दवाखान्यामध्ये. राहू दे राहू दे, नको लाव, राहू दे. परत ते आवाज येऊन कूलरचा. परी तुला काय होतंय सांग बरं मला. मोटर लावली असती दादा काम करायला. हां काय करता. बरं चल चप्पल घाल, चल उठ. तू येत नाही माझ्यासोबत? नाही डॉक्टर अंकलकडे यायचं नाही? उठ ना परी, चल ना, रडू नको बा. आजचा व्हिडिओ सगळा रडापडीचाच आहे आपला. हा परी असं रडू नाही, हॅपी हॅपी राहू. तू गुड गर्ल नाही का माझी? मग करा ना तिला खायला काहीतरी. चल बा उपमा खाऊ आपण. बरं तुला काय खायचं, तुला काय खायचं सांग मी खाऊ घालतो. सांग लवकर. काय पाहिजे? कपडे पाहिजे दुसरे? हे बघ 3 ऑप्शन तुझ्याकडे. इकडे बघ 3 ऑप्शन. एक बोट पकड, मग तुला खायला देतो मी काहीतरी. आली का पिवडी? ते परीला घे तू. पिवला आईकडे देऊन टाक, नाही तर खालटा दे दीदीला. दीदीने मांडीवर दे तिला. रडू नको, रडू नको, रडू नको सर. कोमल तिला भूक लागली. पिस्ता खाती का? काहीच नाही खाऊ राहिली. पिस्ता खाती का? उपमा गेला, पोहे गेले, ओट्स केले, काहीच खायला. चड्डी नको. तर बरेचसे लोक पिऊला मिस करत होते. म्हटलं चला 1 सेकंड थांबा. मिस करत होते पिऊला की पिऊला व्हिडिओमध्ये दाखवत जा, आम्ही तिला बघायसाठी येतो. तर बघा ह्या पिऊला इथं मच्छर दिसतं चावलेलं तुम्हाला. हे बघा, कारण की आमची लाईट सकाळपासून गेलेली आहे आणि पायाला पण एक मच्छर चावले. किंवा हाय कर बा, हाय कर सगळ्यांना. हॅलो, कसे आहात तुम्ही? मजेत आहात का? काका काकू आत्या मामा मामी कसे आहात सगळे? तर असा विषय असा झालेला आहे की पिऊला काहीतरी वरचं खाऊ घालायचं आहे. अन्नप्राशनला टाईम आहे म्हणून म्हटलं चला. पण आता काय करावं, काय खाऊ घालावं ते समजत नाही आहे. आता चालू करायचं म्हटलं तर तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा की काय खाऊ घातलं पाहिजे. आणि ह्या बाईन जर काही माझ्या कपड्यांना मुतली ना तर अवघड होऊन जाईल. कारण की इकडे हिला मिनवण्या चालू आहे. हे बघा सोनलला घेती का? सोनलला काही खाल्लंच नाही. सोनल दीदीला 1 किंडर जॉय, तुला 1 किंडर जॉय. हा, आणि आपल्याला डीमार्टला पण जायचंय. कुठे जायचंय परी? डीमार्टला पण जायचंय. डीमार्टला मी येऊ का पप्पा? हा तू गाडीत बसशील ना. काय ग तुझा काय मिळे? तुला यायचं आमच्या सोबत? गुगरू
ए गुबरू गुबराव गुबऱ्याव ए गुबऱ्याव गुबऱ्या उभा राहतो उभा राहतो गुबऱ्या उभा राहतो गुबऱ्या उभा राहतो. थांब एक मिनिट. हा आवरलं का पटापटा तुमचं स्वयंपाक वगैरे आवरलं म्हणजे तोंडावर हात फिरवलं म्हणजे आवरलं थोडीच असते. हे कोमलचं पण आवरलेलं नाही अजून. सकाळ सकाळ गडबड असते ना. तर पाहुणे आलेत बघा आमच्या इथं आज. काय रे भोंडू बिस्किट खायचे का? परी कोण आलं आपल्या इथे? कोण आलं? मामा आला का? हा आरू कुठे? आरू हा ताईला जायचं बाबा तिच्या गावाला, त्यासाठी आली आहे ती. इकडून इकडे चालली आता. तिला म्हणलं थांब अजून 2 दिवस तरी नाही म्हणते. व्हिडिओ चालू केले का नाही तुझे? करायचे आहेत का? ताई यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ चालू करणार आहे. त्या चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. रामा कसा येईन सोबत रे भया? रामा येत नाही सोबत. मी यायलो ना. अवघड त्याचं. चला निघाव का मग आता आम्ही? हा हा 7-8 वाजेपर्यंत घरी सोडून द्यायचं फक्त. हा नाही तर काय. तो आपल्याला घ्यायला चालू आहे आता. नाही कर रे भैया. तू पुण्याला घ्यायला आला ना बरं आम्हाला. घ्यायला चालू ना मग आता. बघ सगळी तयारी. आता ताईला सोडायचं आणि डायरेक्ट पुण्याला जायचं. तयारी झाली का? भरले का? 2-4 प्लॅटफॉर्म ठेवले. आता फक्त फायनल जायचं. ऐकलं का? 2-4 फ्लॅट केले तर आता. आम्ही येत नाही रे भैया, हे दोघंच येतात. नाही आम्हाला घर सुटत नाही. काही नाहीये आम्हाला कर्माचं नाही. तिथं तुम्हाला आता परत इकडे यायचं. मी माहितीये का ते फॅन बी खोलला वरचा माहिती तू जाऊन पाहिलं तू? हा जाऊन पाय वरचा. काही रिकामी काम करतो. आता जायचं जे म्हटलं तर आता काय नाही का. परीचा ताप आता जरा बरा आहे. दवाखान्यात घेऊन गेलो तिला. गोळ्या औषध आणलेत. मला खूप गरमी व्हायली आज. तिला काहीतरी खाऊ घाल थोडं. ते बारशाला येत नाहीत. वर्षाला आलं ना तेव्हा साडी देऊन ये. आता बारसा अजून 10 दिवसांनी 8 दिवसांनी परत येशी का तू? टाकलो हा बरोबर बँकेमध्ये. जाऊ द्या चला निघायचं का? हादी उंग लावलं का? चला मग येतो मी संध्याकाळपर्यंत जाऊन. काय तुला यायचं सांगू सोनू? मम्मीकडे जायचं का? सोडायचं तुला मम्मीकडे? इथंच राहायचं का? मम्मीच्या घरी चाललो मी. ती किती विचार कशाला ते पेपर पोरीचे काय आलं का इकडं नाही का? मग पेपर झाल्याशिवाय काय बोला. चल परी बाय कर मामाला. चला चल रे. तुम्ही सगळेजण विचारत असाल की आम्ही कुठं चाललोय. तर आम्ही जातोय खामगावला. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल कदाचित आम्ही तिथून निघलेलो असू. तर बघा किती आढळतो. असं शांत शांत बसतो आणि हे जोरजोरात आढळतो. काय रे काय म्हणतोस? इकडे रवी भैया बसलेला आहे. तर आम्ही चाललोय ताईला सोडायला आणि लागलीच एका दिवसात वापस येणार आहे. दुकान वगैरे आमची चालूच आहे. चला म्हटलं आज आहे ईद वगैरे परत सगळं बंद आहे जालन्यामध्ये. म्हटलं आज सुट्टी दिलेली. कालची सुट्टी दिली नव्हती का? माहित तुला? कालची सुट्टी होती ती दिलेली नव्हती रविवारची. बँकेला बँकचं चालू होत्या 31 मार्च. तर काल सगळं चालू होतं त्यामुळे ते आज सगळं बंद ठेवलंय. आजची सुट्टी दिली सगळ्यांना. तर तो विषय. आणि राहिला प्रश्न सुदर्शनचा. तर पुण्याला आता आम्हीच जातोय. हा रविबाई तिकडेच राहतो तुम्हाला माहिती असेल. तर आम्ही जातोय. सुदर्शन वगैरे त्याची फॅमिली इथंच थांबणार आहे दुकान वगैरे सांभाळण्यासाठी. आणि ताई तू कधी येणार परत? आता तू सुदर्शनला तर भेटशील इकडे. मग मला कधी येशील भेटायला तिकडे? का मलाच यावं लागेल? जा तुम्ही शिफ्ट व्हा.
शिफ्ट झाल्यावर काय माहीत कधी येते. तर आता सगळ्यांना एकदा भेटून घेऊ शेवटी. आता हे येणारा जो महिना आहे एप्रिलमध्ये, ह्याच महिन्यामध्ये शिफ्ट व्हायचं आपल्याला, कारण की तेव्हा परीक्षा शाळा वगैरे जे आहे ते देखील तिकडे चालू होऊन जाईल. तर त्यामुळं लवकर करायचा प्रयत्न चालू आहे. शाळेचं ते अगोदरच बघायला हा ना, एप्रिलमध्येच बघावं लागतं ते. आता काहीतरी नियोजन लावावं लागेल. हां इकडे आरू हाय कर एकदा. आरू हाय कर. हाय. तर या ताईच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिकडे जाऊन त्यांचे चॅनल बघू शकता. त्यांचे व्हिडिओ येतील कंटिन्यू. आणि ते खामगावला असतात. खामगाव महादेव कुळे आहे ना, किनी महादेव. किनी महादेव हे गाव आहे त्यांचं. तर तिथं ते व्हिडिओ वगैरे बनवून टाकतील. तर चला मी व्हिडिओचं एंडिंग करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.